नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 अर्ज भरलेले असतील तुम्ही, आय होप, आणि अभ्यास पण चालू केला असेल. तर सेट परीक्षा पेपर 2 साठी आपण इथं पुस्तक सूची सजेस्ट करत आहोत. याच्या आधी जिओग्राफीची पुस्तक सूची तुम्हाला दिलेली आहे. तर पेपर दुसरा जो आहे ना, त्याचा सिलेबस जर बघितला तर तुम्ही खूप वास्ट असा सिलेबस आहे, परंतु इथं टेन्शन घेण्याचं काहीच काम नाही. जेव्हा दर्जेदार अशी पुस्तकं तुमच्या सोबत असतात तेव्हा सिलेबस कव्हर करणं इतकं अवघड नसतं, फक्त तिथं तुम्हाला टाइम द्यावा लागतो, लक्षात घ्या. तर सेट परीक्षेसाठी आता तुम्हाला पुस्तकं भरपूर मिळतील, पण नामवंत लेखकांची पुस्तकं जर तुम्ही इथं बघितली तर थोडंसं आपल्याला केसागर पब्लिकेशनची पुस्तकं बघावे लागतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला सेट परीक्षा इतिहासासाठी आपण अगोदर पुस्तकं बघूया. सेट परीक्षा इतिहास. तर तुम्ही आपली ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईट मध्ये हिस्ट्रीच्या कुठल्याही सेक्शन मध्ये जावा. हिस्ट्री सेक्शन मध्ये तुम्हाला सगळी पुस्तकं मिळतील, लक्षात घ्या. तर सेट परीक्षेला प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे, बरोबर. प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे, बघून घ्या सिलेबस तुम्ही. आधुनिक भारत आहे, ओके, महाराष्ट्राचा इतिहास आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता इथं बघा, आपली जर पुस्तकं बघितली तर अ हिस्ट्री ऑफ द मॉडर्न वर्ल्ड, रंजन चक्रवर्ती सरांचं हे पुस्तक आहे, तुम्ही वापरू शकता. अतिशय दर्जेदार पुस्तक आहे, ज्याचा मराठीमध्ये अनुवाद केलाय केसागर पब्लिकेशनने. त्याच्यानंतर हुकुमचंद जैन सरांचं एक पुस्तक आहे, आधुनिक भारताचा इतिहास, मराठी अनुवाद मार्डीकर सरांनी केलेला आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, वतू देशपांडे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. आता मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही ही सगळीच पुस्तकं घ्या. प्रत्येक मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचे एक पुस्तक तुमच्याकडे हवंय, बरोबर. जगाच्या इतिहासाचं एक पुस्तक तुमच्याकडे हवंय. वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये प्रॅक्टिससाठी पुस्तकं तुमच्याकडे हवीत, लक्षात आलं. त्याच्यानंतर तुमच्याकडं काय म्हणतात त्याला, मध्ययुगीन भारत, प्राचीन भारताची पुस्तकं हवीत. जसं की याच्यामध्ये बघा, तुम्हाला मी एक पुस्तक दाखवते. एन्शंट इंडिया, आर एस शर्मा सरांचं पुस्तक बेस्ट आहे. त्याच्यानंतर अर्ली इंडिया, रोमिला थापर मॅडमचं पुस्तक बेस्ट आहे. ह्या दोन्हीपैकी कोणतेही पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, बिपिनचंद्र सरांचं पुस्तक खूप महत्वाचं आहे. हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडिया, तिसरं पुस्तक प्राचीन भारतासाठी. तिन्हीपैकी कोणतंही एक घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बिपिनचंद्रा. मध्ययुगीन भारत, वतू देशपांडे सर. मध्ययुगीन भारत, सतीशचंद्र सर. कोणतंही पुस्तक तुम्ही घ्या, ठीक आहे, पण प्राचीन भारताचं एक पुस्तक हवंय, मध्ययुगीन भारताचं एक पुस्तक हवंय, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचं हवंय, जगाच्या इतिहासाचं पुस्तक तुमच्याकडं हवंय. तेही अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं, ठीक आहे. जयल मेहता सरांची पुस्तकं आपल्याकडे आहेत बघा. खंड आहे जयल मेहता सरांचं, ज्यांना अतिशय सखोल अभ्यास करायचा आहे. खंड 1, खंड 2 आणि खंड 3 ही पुस्तकं तुम्ही इथं हिस्ट्रीसाठी वापरू शकता, बघून घ्या. महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास आहे, ओके. त्याच्यानंतर मराठ्यांचा इतिहास, आर ए पाटील सरांचं पुस्तक आहे. स्पेशली समाज सुधारकांसाठी अनिरुद्ध क्षीरसागर सरांचं पुस्तक आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं भरपूर अशी पुस्तकं आपल्याकडे हिस्ट्रीची अवेलेबल आहे, जिथून तुमचा हिस्ट्रीचा जो सिलेबस आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं कव्हर होईल. तांबे काटदरे सरांचं पुस्तक आहे, गायधनी सरांचं पुस्तक आहे, व्ही पाटील सरांचं प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये पुस्तक आहे, बघून घ्या, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आपली ही पुस्तकं आहेत ना, ही पुस्तकं हिस्ट्री पेपर 2 जो आहे तुमचा सेट परीक्षा, त्याच्यासाठी वापरायला मिळतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा आणखी एक सब्जेक्ट येतो इथं, सोशोलॉजी, बरोबर. सोशोलॉजी बघा, ज्यांचा सोशोलॉजी आहे, हिस्ट्रीची पुस्तकं आपण सांगितले, जिओग्राफीची अगोदरच मी सांगितलेली आहे, ओके. ओके, सेट परीक्षा समाज कार्य बघा. याच्यामध्ये तुम्हाला अन इंट्रोडक्शन टू सोशिओलॉजी, समाजशास्त्र परिचय, समाजशास्त्राची मूलतत्वे, ठीक आहे. त्याच्यानंतर सोशिओलॉजी, समाजशास्त्र परिचय. त्याच्यानंतर सोशिओलॉजी खंड 2, भारतातील समाज कल्याण प्रशासन. तर ही जवळजवळ 4 ते 5 पुस्तकं तुमच्या समोर आहेत. समग्र समाज कल्याण अध्ययन, प्राजक्ता टाकसाळे मॅडम. त्याच्यानंतर व्ही पाटील सरांचं एक पुस्तक आहे. तर ही सगळी पुस्तकं तुम्हाला इथं वापरावी लागतील. सोशल चेंज इन इंडिया, योगेंद्र सिंग सरांचं एक पुस्तक आहे.
तर बघा, सांगण्याचा माझा हेतू काय आहे की खूप दर्जेदार अशी पुस्तकं आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. विद्यार्थी म्हणतात की पुस्तकं नाहीयेत, पण पुस्तकं अवेलेबल आहेत. तर सोशिओलॉजी आणि हिस्ट्रीची ही मी बुकलिस्ट सांगितली, खूप कमी वेळात मी सांगितली. तुम्ही स्वतः वेबसाईटला व्हिजिट करा, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. याच पुस्तकातून तुम्ही सेट परीक्षेची तयारी करा, नक्कीच तुमची तयारी उत्तम होऊन जाईल. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर मिळतो, त्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करा. पुस्तकं ऑनलाईन परचेस करायची, तिथं तुम्हाला पेमेंट करावं लागतं, कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नाहीये. पेमेंट केल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला तुमच्या घरी मिळून जातं. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.